नांदगाव पेठ येथील सारडा यांच्या वाड्यात असलेल्या श्री गोविंद प्रभू तीर्थस्थानच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता। या जागेचे मालक सारडा कुटुंबियांनी ही जागा विनामूल्य भाविकांना देण्यास नकार दिला असून भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। सारडा कुटुंबियांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने तब्बल 11 दिवसांपासून येथील 3 मुलींचं लक्ष्य नामस्मरण आंदोलन सुरू आहे। नांदगाव पेठेतील सारडा यांच्या वाड्यात असलेल्या श्री गोविंद प्रभू तीर्थस्थानाच्या जागेवरून नवीन वाद निर्माण झाला आहे। या जागेचे मालक सारडा कुटुंबियांनी ही जागा विनामूल्य भाविकांना देण्यास नकार दिला असून भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। सारडा कुटुंबियांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्याने तब्बल 11 दिवसांपासून येथील 3 मुनींचं लक्ष्य नामस्मरण आंदोलन सुरू आहे। श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान हे पुरातन तीर्थस्थान आहे। 850 वर्षांपूर्वी श्री गोविंद प्रभू हे मारवाडीपुरा येथील सध्याच्या सारडा व तेव्हाचे कडंट भट्ट, कृष्ण भट्ट व विष्णू भट्ट यांच्या वाड्यात 3 दिवस मुक्कामी होते। लीळा चरित्रमध्ये देखील हा उल्लेख सापडतो। त्यामुळे या जागेला महानुभाव पंथीयांमध्ये वेगळं महत्त्व असून तेव्हापासून या ठिकाणी महानुभाव दर्शनासाठी येतात। सध्या हा वाडा सारडा यांच्या ताब्यात असून या वाड्याची देखरेख मागील काही वर्षापर्यंत रखवालदार चपटे यांच्याकडे असल्याने भाविकांना येण्या जाण्यासाठी ते दार उघडून द्यायचे। मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दार बंद असल्याने अनेक भाविकांची गैरसोय व्हायची व दर्शन होत नसल्याने व्यथित व्हायचे। त्यामुळे 2018 मध्ये विनय मुनी दर्यापूरकर, गोवर्धन मुनी दर्यापूरकर व उद्धव मुनी दर्यापूरकर यांनी सारडा परिवाराला विनंती करून भाविकांसाठी पुन्हा दर्शनाची सोय करण्यात आली। सारडा कुटुंबियांनी या ठिकाणी छोटं मंदिर बांधून दिलं आहे। पूजा अर्चना करण्यासाठी सध्या मुख्य प्रवेशद्वारातून भाविकांची ये-जा सुरू आहे। मात्र सदर जागेचा ताबा हा सारडा कुटुंबातील इतर सदस्यांचा असल्याने त्यांनी ही जागा खरेदी करून घ्यावी असे म्हटले। मात्र महानुभाव पंथीयांचा याला विरोध असून सारडा यांनी ती जागा मंदिराला द्यावी अशी मागणी केली आहे। यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसून विनय मुनी दर्यापूरकर, गोवर्धन मुनी दर्यापूरकर व उद्धव मुनी दर्यापूरकर यांच्यासह अन्य महानुभाव पंथीयांचं नामस्मरणाच्या माध्यमातून अहिंसावादी आंदोलन सुरू आहे। मोकळे होण्यात यावे आणि एक मानव पंथाचं एवढं मोठं परब्रह्म परमेश्वर अवतार यांच्या स्थानाचे जतन व्हावी, हे पुरातन वस्तूची जतन व्हावी एवढीच आमची अपेक्षा। श्री गोविंद प्रभू मंदिर 850 वर्षापासून इथे हे जे लीळा लिहिलेली आम्ही या लीळेप्रमाणे इथे श्री गोविंद प्रभू 3 दिवस वास्तव्य होतं। कडतनाथ, विष्णू भट आणि कृष्ण भट 3 भावाच्या ठिकाणी 3 दिवस इथे श्रीपूजा मुक्काम होतात। तिथे त्यांची 3 दिवस मर्दनामादने परिसर भोजन असे 3 दिवस वास्तव्य झालं। तर आता ह्या एकूण इथे 16 तीर्थस्थान होते आमचे श्री गोविंद प्रभूचे त्यावेळेस, परंतु ह्या काळाच्या ओघामध्ये आमचे मानव पंथाने इथे किंवा ते नामशेष झाले आणि आता हे एक तीर्थ इथं शिल्लक राहिले आहे। तर ह्या स्थानाला भारतातून, महाराष्ट्रातून, पूर्ण पंजाब प्रांतातून लोक दर्शनासाठी येतात। इथले स्थानिक लोक, अमरावतीचे लोक उटी उपार, बुधवार, शुक्रवार, पौर्णिमा आमच्या 5 जयंती आहेत। श्रीकृष्ण जन्माष्टमी, श्री दत्त जयंती, श्री चक्रपाणी जयंती, श्री गोविंद प्रभू जयंती आणि सर्वज्ञ श्री चक्र जयंती, ह्या 5 जयंतीला इथे मोठ्या प्रमाणात उत्सव होतो। तर इथे वर्षभरातून 95,000 ते 1,05,000 लोक दर्शनासाठी अंदाजे येतात तिथे। दिनकर सुंदरकर, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।